स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून 7 शक्तिशाली मेसेजेस आज देशाला दिलेत। काळानुसार बदलत विकसित भारताचं स्वप्न देशासमोर आहे। 2027 मधला विकसित आणि सामर्थ्यशाली भारत घडवण्यासाठी मोदींचा नेमका 7 पॉइंट फॉर्म्युला काय आहे आपण पाहूया। समय हमारा है। मैं सभी देशवासियों को कहूंगा, समय हमारा है, अवसर हमारा है, संकल्प हमारा है। आइए सपनों को संकल्प बनाए, संकल्प को सामर्थ्य बनाए और सामर्थ्य को सफलता में बदल के रहें। बलशाली भारताची सप्तधारा, लाल किल्ल्यावरून विकसित भारताचा नारा, संकल्प हमारा, समय भी हमारा। वंदे वंदे। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा फडकवताना तो विकसित भारताचा संकल्प करत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम म्हणण्यात आलं। पंतप्रधान मोदी यांनी 76 मिनिटांच्या केलेल्या भाषणात भारताला दिली विकासाची सप्तधारा। भारत की टेक्नोलॉजी कंपनियां दुनिया के अंदर सिरमौर हो, ये हमारा लक्ष्य होना चाहिए। हमारे ऐसे ब्रांड हो जिससे दुनिया आकर्षित होती हो, हमारे ब्रांड हमारे देश की पहचान हो और विश्व के लिए एक डेस्टिनेशन बन जाए। उस दिशा में हमें काम करना है और इसके लिए मैं राज्य सरकारों को कहना चाहता हूं, मैं स्थानिक स्वराज की संस्थाओं को कहना चाहता हूं, भारत सरकार का भी यह दायित्व है कि हमें हमारे रिफॉर्म की गति बढ़ानी होगी। हमें 2047 के लक्ष्य के अनुरूप हमारी व्यवस्थाओं को विकसित करना होगा। मोदींच्या या सप्तधारेत शेतकऱ्यांपासून सायबर सुरक्षेपर्यंत सगळं काही होतं। पहिलं सामर्थ्य होतं उत्पादन क्षेत्रात प्रगती करण्यासाठी लहान आणि सुटे भाग तयार करण्यावर भर द्यायला हवा। गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर जागतिक बाजारात ओळख निर्माण करूया। गुणवत्तेशी तडजोड अजिबात नको असंही पंतप्रधानांनी सांगितलं। मोदींच्या सप्तधारेतला दुसरा महत्त्वाचा घटक होता शेतकरी। भारताचे मसाले, फळं, फुलं आणि इतर खाद्यपदार्थ जागतिक उत्पादनं जागतिक बाजारात उपलब्ध व्हायला हवीत। उच्च मूल्याच्या वस्तू तयार करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करण्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करायला हवं। तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही भारताची ताकद व्हावी असंही मोदी म्हणाले। जमाना डेटा सेंटर्स, AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा आहे। एका वर्षाच्या आत 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली। भारत इनोव्हेशनचं जागतिक केंद्र व्हावं असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। देशाच्या प्रगतीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वेग आणि कनेक्टिव्हिटी। शहरांना मेट्रोशी जोडणं, बंदरं आणि जमिनीवरची कनेक्टिव्हिटी सुधारणं आणि वस्तूंची वाहतूक जलद गतीनं करणं हे लक्ष्य असेल। संरक्षण आणि सायबर सुरक्षा ही भारताची 5वी शक्ती असेल असं पंतप्रधान म्हणाले। संरक्षण क्षेत्रातील भारत आत्मनिर्भर होतोय। आज प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी सायबर सुरक्षेचं आव्हान आहे। सायबर सुरक्षा क्षेत्रात तरुणांच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊया असंही त्यांनी नमूद केलं। ग्रीन आणि ब्लू ऊर्जेकडे लक्ष देऊ। ग्रीन हायड्रोजन ऊर्जा साठवणं आणि हरित उत्पादनं याशिवाय मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन आणि सागरी तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे, ती विकसित करूया असंही पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटलंय। मोदींचा 7वा आणि महत्त्वाचा मेसेज होता भारताची सॉफ्ट पॉवर। योग, आयुर्वेद, अध्यात्म, धार्मिक पर्यटन तसंच हस्तकला, भारतीय संस्कृती आणि चित्रपट या क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे। चला तीही विकसित करूया असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। हमने आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के लिए मेट्रो का विस्तार किया। हमने पब्लिक ट्रांसपोर्ट को ताकत दी। जिस स्पीड से काम, जिस स्केल पर काम किया, ये सब, ये रफ्तार, ये विस्तार, ये अचीवमेंट आजादी के बाद पहली बार पिछले 1 दशक ने देखा है।
और जब इतनी सारी सिद्धियां हमारे सामने हो, इतनी तेज गति दिखाई देती हो, देशवासियों का सामर्थ्य पल पल प्रकट होता है, तब तो 2047 में विकसित भारत बनने का संकल्प कभी भी अधूरा नहीं रह सकता है। विकासाशिवाय मोदींच्या भाषणात दोन महत्त्वाचे मुद्दे होते, ते म्हणजे वैचारिक नक्षलवाद आणि नारी शक्ती वंदन विधेयक. पंतप्रधान म्हणाले, आपण नक्षलवादाला संपवलं, पण वैचारिक नक्षलवादी संधीच्या शोधात आहेत. अशा वैचारिक नक्षलवाद्यांना ओळखून सतर्क राहायला हवं. मेरे प्यारे देशवासियों, जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है, लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा. संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी मोदींनी पुन्हा एकदा सर्वपक्षीयांना आवाहन केलं. हमने पार्लियामेंट में नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था, लेकिन किसी न किसी कारण से राजनीति के अखाड़े में पिछले 40 साल से ये सपना हमेशा राजनीतिक अखाड़े का शिकार हो गया है. मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता हूं, आग्रह करता हूं, आइए उन महिलाओं के सामर्थ्य के पुजारी बनिए, उन महिलाओं के सम्मान में आगे आइए और जल्द से जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले. तरुण, महिला, शेतकरी आणि नवीन पिढी या सगळ्यांना बरोबर घेत नव्या विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला. 80 वर्षांचा स्वतंत्र भारत आता थकणार नाही, थांबणार नाही. नवा इतिहास घडवायला हा नवा हिंदुस्थान सज्ज झालाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. वंदे वंदे